छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज जालन्यामधल्या वडीगोद्री इथं उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटण्याची शक्यता आहे। आणि याआधी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा सुद्धा केली होती। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली 5 मंत्री, 1 आमदार, 1 माजी आमदाराचं शिष्टमंडळ दुपारी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत। आणि त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील इथं ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची सुद्धा भेट घेणार आहेत। बोलण्यासाठी माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत। सर, काय म्हणाल आजच्या भेटीतून? काय छगन भुजबळ येतील थोडंसं स्थगित होण्याची शक्यता वाटते आम्हाला? काल आपलं इथलं समन्वय समिती आणि मुख्यमंत्री आपले जे ओबीसीचे मंत्री आहेत याचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांना वर्षा बंगल्यावर भेटलंय। त्याच्यामध्ये आमच्या 6 मागण्यापैकी 2 मागण्यावर सरकार थोडं सकारात्मक दिसलंय, परंतु आमच्या 6 मागण्या आहेत, आमच्या 2 मागण्या नाहीत। आमच्या 6 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हा आमचा हट्ट आहे आणि ती आमची मागण्या रास्त आहेत। आम्ही काही कुणाच्या विरोधात बोलत नाहीत किंवा कुणाच्या ताटातलं आरक्षण मागत नाहीत आणि आमच्या सरळ आम्हाला जे संविधानाने दिलेलं आहे ते आम्हाला टिकवून ठेवायचे त्याच्या मागण्या आहेत। आमच्यामध्ये घुसखोरी होते ती थांबवण्याच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या आमच्या मान्य झाल्याच पाहिजे, कारण की मुख्यमंत्री कुठल्या एका समाजाचे नसतात। मुख्यमंत्र्यांनी जातीवाद करू नये असं माझं मत आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली आहे। आणि छगन भुजबळांमुळे काय फरक पडेल? त्यांनी विनंती केली तर आंदोलन स्थगित होऊ शकतं। आता शिष्टमंडळाची बैठक संपल्याच्या नंतर रात्री जर मंत्री महोदयांच्या एकमेकांशी फोनवर किंवा त्यांच्या बैठक होऊन जर चर्चा झाल्या असतील आणि आदरणीय भुजबळ साहेब इथे येत असतील आणि ते जर आम्हाला तसं काही आमच्या 6 मागण्या मंजूर झाल्यात किंवा आम्हाला लेखी आश्वासन मिळत आहे असं जर काही झालं तर आम्हाला त्यावर विचार करावा लागेल। कारण की राजेश टोपे येऊन गेलेले या मतदारसंघात 10व्या दिवसी त्यांना यायला इकडं ते येऊन भेटून गेले, काय बोलणार? ते दुर्दैव आहे, कारण की या मतदारसंघातले ते प्रतिनिधी आहेत आणि राजेश भैया टोपे मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे नेते आहेत। एका पक्षाचा कार्यकर्ता इथं आपल्या उपोषणाला बसलेला असताना जर 10 दिवस लागत असतील आणि जरांगेकडे ते 1-1 तास बसतात गेल्याच्या नंतर आणि माझ्याकडे फक्त 1 मिनिट बसलेले आहेत, ही माझी खंत आहे। कारण की माझ्या पक्षाच्या नेत्या आपला हक्क असतो आपल्या नेत्यावर, माझ्या पक्षाचा नेता आहे त्यांच्यावर माझा हक्क आहे। त्यांनी फक्त 1 मिनिट दिलं, माझ्या काय मागण्या आहेत हे सुद्धा मला विचारले नाहीत, कारण की आणि त्यांनी विचारपूस करायला पाहिजे तुमच्या काय मागण्या आहेत, मी तुम्हाला काय तुमच्या बाबतीत काय बोलू, राज्य सरकारकडे काय मागणी करू, तुमच्या बाबतीत सभागृहात काय बोलू आणि राज्याची सुद्धा आमच्या पक्षाची कोणी आम्हाला अद्याप भेट द्यायला आली नाही, याचं आम्हाला वाईट वाटतं ना। आलं पाहिजे, कारण की प्रत्येक पक्ष असेल किंवा सरकार असेल, पक्षाला आणि सरकारला सर्व समाज सारखे असतात, सर्वांचंच मतदान घ्यावं लागतं। त्यामुळे सर्वांच्या मतावरच हे कुठेतरी प्रतिनिधी निवडून येत असतात, त्यामुळे प्रतिनिधींना सर्व राजकीय नेत्यांची थोडी गोचित झालेली इकडे जावं का तिकडे जावं तर कुठे जावं? तुम्ही जरांगेकडे वेळोवेळी जाता, बरोबर आहे ना? जरांगेकडे तुम्ही 25 वेळेस गेला असता, मग इकडं नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेच्या आंदोलनाला तुमच्याकडे 1 वेळ आणि लवकर यायला वेळ नाही का? निश्चितपणे तुमची खंत आहे। एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आज छगन भुजबळ येतील, मात्र या दोन्ही उपोषणकर्त्यांनी ज्या 6 मागण्या केलेल्या त्या 6 मागण्यांचा सकारात्मक रिस्पॉन्स घेऊन जर छगन भुजबळ या ठिकाणी आले तर कदाचित यांना वेगळा विचार करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे।